सगळे तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलाबाळांना हे खायला देणार। हा, म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं? माती का? कुठला न्याय? आणि सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाची दगाबाजीच केली पाहिजे, दगाबाजाची सरळ वागून चालणार नाही। आज मी बोलायला आलेलो नाहीये, मी तुम्हाला हेच सांगतोय। आता तुम्ही जे बोललात ना, तुम्हाला मी बोलतं करायला आलेलो आहे। ज्या वेळेला हे सगळे सरकारची लोक येतील, मी म्हणे काय निवडणुका म्हणून आल्यात असतील निवडणुका, पण निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आपत्ती काय स्थगित करताय काय? आपत्तीला आम्ही स्थगिती दिली, आता सुद्धा ढग आहेत, मग पावसाला स्थगिती देत आहे? निवडणुका आहे, आचारसंहिता लागले, हे पावसा पडू नको तुला स्टॉप वर्क नाही ना। मग माझे शेतकरी जो रडतोय, आता येताना सुद्धा मी बघितलं, शेतात उतरलं होतं, ओमदादा होता, कैलासदादा होता, शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत? नाही। अरे तुम्ही खोटं बोलताय ना, थांबा ना, तुम्ही खोटं बोलताय। तुम्ही म्हणाला असं कसं? काही लोकांना मिळालेत, किती मिळालेत? 2 रुपये, 3 रुपये। आता आंबरसकडे गाडीमध्ये असणं एखादीला 6 रुपये मिळालेत, कोणाला 21 रुपये मिळालेत। मग पीक विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात? अर्जाला किती भरावे लागतात? 100च्या वरती किमान हेक्टरी 1200 रुपये, एकरी 1200 रुपये, बरोबर। मग ते पिकाप्रमाणे असणार। परत सोयाबीन असेल तर अमुक, आणखीन काय मका असेल तर ज्वारी असेल तर काय असेल ते असेल। आणि नुकसान पूर्ण, आता ह्याच्या पलीकडे नुकसान आणखीन काय होणार? नुकसान झाल्यानंतर तुम्हाला 3 रुपये मिळतात, 6 रुपये मिळतात। मागे एकदा काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांच्यावरती मोर्चा काढला होता। आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की ज्यांना ज्यांना असे तुटपुंजे किंवा ही थट्टा आहे, कोणाला 3 रुपये 6 रुपये, ओमदादा, कैलास, तुम्ही सगळे प्रवीण तुम्ही सगळ्यांनी सांभाळत, सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसीट, त्यांच्याकडनं पावत्या घ्या। 6 रुपये मिळाले, 5 रुपये मिळाले, किती मिळायला पाहिजे होते? नुकसान भरपाईच्या पायी किती मिळायला पाहिजे होते? त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला, कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली, त्याची घ्या। आणि विमा कंपन्यांना आज सांगतोय की येत्या महिना 15 दिवसात ह्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या, नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही। असू दे, शहरात असेल तर आम्ही येऊ, शेतकऱ्यांना घेऊन येऊ। ही म्हणजे, आणि नाव काय द्यायचं? प्रधानमंत्री फसल, म्हणजे फसलात तुम्ही। फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही। फसल विमा, फसलात ना, नावाप्रमाणे आहे, फसल नावातच फसल आहे। आनंदाचा शिरा बंद, शिवभोजन चालू आहे का? शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत। त्याच्यानंतर आनंदाचा शिरा बंद, सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी, कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार। आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार। मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला। कैसन बा? हा ठीक आहे ना बा, अरे तुझा बा बसलाय ना इकडे, हा इकडे शेतकरी बसलाय ना। आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री, माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, तुमच्याकडे पण असेल, तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मैं बात आपको बताता हूं, असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात, आता यांना अंदर की बात बऱ्याच माहिती आहेत। अंदर की बात यह है की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे। मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील? तुमचे नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील? लाडक्या बहिणींना सुद्धा मी विचारतोय, तुम्हाला मिळत असतील पैसे? मी नाही म्हणत नाही, मिळतात की नाही मिळत? मिळतात ना। पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये? किती जणींना मिळाले? नाही, पहिल्यांदा सगळ्या जणींना देत होते, आता त्यांनी काय केलं? घरातील 2 जणींना। म्हणजे बरं असं आहे, सरसंघचालक सांगतायत, जरा एक मिनिट माझं बोलून येऊ दे। सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला घाला। मग एका घरामध्ये सासू आणि 2 सुना असतील, आई आणि 4 मुली असतील, हा, अशा ज्या काही एकत्रित कुटुंब असेल तिकडे तुम्ही 2 जणींना देणार, म्हणजे कुटुंबात भांडणं कोण लावतंय? म्हणजेच काय मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का? तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाही, अशा गोष्टी कराव्या लागतात।
मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीयेत. म्हणजेच कोण आहे? एक अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणं लावणारे. आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही, फक्त तुम्ही साथ देणार आहात की तेवढं सांगायचं. जी तुमची मागणी आहे माझी मागणी नाहीये, ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय. हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजेत, बरोबर? आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का? अरे आत्ता रोग झालाय, आत्ता आजारी आहे माणूस, त्याला आत्ता औषध दे ना. जून मध्ये काय? बरं ठीक आहे, जून मध्ये कर्जमाफी करणार ना, मान्य. पण जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे याचं उत्तर आहे. बरं आता खरीपचा झाला, रब्बीचा हंगाम येणार, कर्ज लागणार की नाही लागणार? आधी डोक्यावरचं कर्ज फेडलं सगळ्यांनी. अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा. मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी. नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात ओलांडून सही करा ना, कर्जमाफी होती, असं माझं म्हणणं आहे. असं माझं म्हणणं आहे. माझा शेतकरी हातपाय हलवतोय. आणि आता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमीभाव द्या, आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही. जे शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे मोल द्या. गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होतं, कापूस हातात होता, सगळं पीक हातात होतं, पण हमीभाव नव्हता. आता हातातलं सगळंच गेलं. म्हणजे गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली, जी मेहनत केली, त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार. ना कापसाला हमीभाव देऊ शकले, ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो. आणि आता तर सगळंच गेले. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी काय भिकारी नाहीये. शेतकरी काय भीक मागायला अजित पवार आणि या सरकारच्या दारी नाही आलेला. शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय. तो जर का त्याला मिळवून दिला तर शेतकरी तुमच्याकडे सारखा फुकट घेणारा तो काय भाजपचा सभासद नाहीये की आम्हाला द्या म्हणजे 50 खोके घेतो आणि भाजपा देतो. नकोय आम्हाला तुमचे खोके नकोयत, आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे. हा माझा कष्टकरी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे. आणि त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजेत. आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजेत. म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलेलो आहे. मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला, पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत. आहे तयारी? कारण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले. मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी अमराठी करायला लागले. मग मराठीमध्ये सुद्धा मराठे तर करायला लागले. म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकाची टाळकी फोडायची आणि मस्त तेल मालिश करून झोपा काढायच्या. तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवायला पाहिजे. जर तुम्ही आता परत फसणार असाल तर मग तुम्हाला कोणी वाली राहणार नाहीये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, सरकार येईल, सरकार जाईल, पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वागवलं पाहिजे, शेतकऱ्याचा पालक राहायला पाहिजे. आणि जो नांगर तुम्ही जमिनीवर फिरून नांगरता ना, तेवढी धमक तुमची पाहिजे. या सरकारची सुद्धा ही नासलेली कुजलेली वृत्ती आहे, ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगराने जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोतच. पूर आला तेव्हा हे सगळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमच्या सोबत उतरले होते. आलो होतं कोण? सरकार दरबारी जे काय आहेत त्यातलं एक तरी कोण आला होता? बरं केंद्राचं पथक आता आले असं म्हणतात, पाहिलंय? ओम दादा आला होता म्हणूनच विचारलं, पण केंद्राचं पथक आलंय? आता मी फोटो बघितले, रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक. नुकसान कुठे झालं, नुकसान कुठे झालं. आणि 2 का 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. 2-3 दिवसात काय करणार आणि इतक्या दिवसांनी? म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा. ही कोणती पद्धत आहे? ही कोणतं सरकार आहे? आणि म्हणून मी परत तुमच्यासाठी आलेलो आहे की जी इतिहासातली सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली, त्या मुख्यमंत्र्यांना सांगायला आलेले की हे तुमचे सगळं थोतांडे ते बंद करा. शेतकरी आज बोलत नाहीये कारण त्याला तुमच्याबद्दल एक आपुलकी वाटते. आपलं सरकार आहे, आपला महाराष्ट्र आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की माझा शेतकरी हा नामर्द आहे. त्याला उठवू नका, त्याला पेटवू नका.
त्याला चेतवू नका, कारण तो जर का एकदा उसळला तर मग मात्र तुमचं सिंहासन जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त धीर सोडू नका. हे सगळे जे काय आहेत ना, अनिल दादा तुम्हाला आता जबाबदारी देतो. तुम्ही सगळ्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मगाशी त्या ताई कुठे असतील आपल्यासोबत, त्यांनी जाहीर केलेली या ताईने मगाशी यादीच दिली की मदत जाहीर किती झाले आणि दर एकरी आणि हेक्टरी प्रत्यक्षात किती पैसे मिळाले. तसंच पीक विम्याचे पैसे किती भरले, अपेक्षित नुकसान भरपाई किती होती, मिळालेत की नाही, मिळाले तर किती मिळालेत. ज्यांची जनावरं वाहून गेलेत त्यांना जनावरं परत मिळालेत का. कोंबड्या गेल्यात, कोंबड्या मिळाले का. जमीन खरडून गेले, माती मिळाली का. विम्याचे पैसे मिळाले का, नाही. मग सगळंच नाही म्हणणार असेल तर मग या दगाबाज सरकारशी तुम्हाला दगाबाजी करावीच लागेल. आता निवडणुका आल्यानंतर मग त्यांनी काय केलंय, आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कधी जून मध्ये, तोपर्यंत तुमची मतं आम्हाला पाहिजेत. आणि अजित पवार काय म्हणाले, आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले, बरोबर ना. मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ, कर्जमाफी नाही तर मत नाही. हे गावागावात बोर्ड लावा बोर्ड गावामध्ये. असू दे, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, कोणती निवडणूक लागू द्या, गावात बोर्ड लागले पाहिजेत. कर्जमुक्ती नाही, मत नाही सरकारला. हे सगळे त्यांचे जे काय महाआघाडी करून ठेवलेल्या कारभाराची, त्याच्या विरुद्ध आपली महाविकास आघाडी उभी राहिलेली आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही ठणकावून सरकारला सांगत नाही तोपर्यंत सरकार तुमच्या समोर गुडघ्यावरती येणार नाही. आहे हिम्मत. गावागावात लागणार बोर्ड. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये नाही तोपर्यंत सरकारला. ठरला निश्चय. शिवसेना तुमच्या सोबत आहे, काही काळजी करायचं कारण नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत. पाथरूडमध्ये ते सध्या आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना संबोधित करत होते. याआधी शेतकऱ्यांशी संवाद त्यांनी साधला आणि शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं होतं, समस्या ऐकून घेतलेल्या होत्या. या ठिकाणी कशा पद्धतीनं रेशनचे तांदूळ दिले जातात किंवा अंगणवाडीमध्ये जो तांदूळ दिला जातो तो नेमका कसा असतो ते सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे. गहू दाखवलेले आहेत आणि जे नुकसान झालंय त्याचा सुद्धा आढावा या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी घेतलाय. जी मदत मिळालेली आहे ती नेमकी किती मिळाली असाही प्रश्न त्यांनी लोकांना केला.